तो आपला सागर म्हणत होता मले, आई म्हणे राणीला घेऊन येऊ का. अजूनही त्याच वाला मन हे साहेबाई त्याच्यात कसं आहे ना कसं नाही तर पोट्ट बाप्पा. पिसायला वाणीच करते सागऱ्या. म्हणते का मी येतो. आता म्हणते तिले बाहेर दुसऱ्या ठिकाणी नेत नाही म्हणते, अजून रूम करा ने हे करा ते करा, तर मी आणतो म्हणते इकडं. मी म्हटलं ते हाय का रे तयारी आले, तर ते तर नाही आहे म्हणते इकडं तयारी आले हो बाप्पा. ते राणी आणि काय तरी गरज चालली म्हणलं मग तुला आणायची रे. काय आणू नको म्हटलं, अगं घरचं वातावरण शांत आहे. ते आल्या का आली का म्हटलं नुसतं घरात हे होते म्हटलं. नुसता वाद चालू राहते म्हटलं घरात. आई सागर दादाला समजायला पाहिजे ना आता. एवढा कसा सागर दादा बाया, एवढी बायको त्याला घुमवते बोटावर, तरी पण त्याला अक्कल आहेच नाही. अक्कल राहिले अलग नेऊनही सुधारली नाही, ते अलग राहे दोघ जण तरी पण सुधारले. आता इकडून तिकडून हाय म्हणते तिले, तर मग चांगलं राव ना. माय बापाच्या घरी तर मस्त आराम होत असं ना आई, मग काय ले इकडे यायला पाहिजे तिले. काय माहित का बाप्पा काय ले यायला पाहिजे तिले, तर काय माहित. तिची माय गेली म्हणते ना बाप्पा ते बाहेर जंगल कॅम्पिंग मध्ये बाप्पा. खेड्यातल्या बाया मस्त जंगल कॅम्पिंग करून राहिल्या म्हणते बाप्पा ना. आपण राहतो बाई घरातल्या घरात, आम्हाला तर कुठं जायला भेटत नाही हो बाप्पा. संध्या जंगल कॅम्पिंग मध्ये गेली म्हणते, ते हिच्यावर सारं असं ना स्वयंपाकाचं हेच नेट लागत असं ना. जाऊ दे, माय बापाला तरी माहित पासून किती नेटिली आहे तर हे वाली माहित नाही पडन तर काय. मायले समजू येईल ना आपल्या पोरीला आपण काहीच नाही शिकवलं बा, म्हणून हिचे असं हे आहे काम. ठिकाणी आई एखादी स्वतःला राणी समजते बाई, तू काही म्हण. तरी बरं झालं आम्ही पाहिलं तिचं घरदार. मले शेताताईच्या गावाला गेली होती का नाही मी, ते माय मागं झालतं तेव्हा नाही का. अर्ध्या रात्री मग मी तिकडं गेली होती, त्याईनं नेलं होतं भाऊजीनं मले, मोठ्या भाऊजीनं नाही का आपले ते घनश्याम दादानं नेलं होतं. तेव्हा तिच्या घरी गेली होती ना, तर 5 मिनिटासाठी नेलं होतं. मला पाहिलं मी ना तिचं घरदार. पाहिजे असं हे बी नाही आहे, आणि स्वतःला तर खूपच हुशार समजते. इथं चांगलं भेटलं तर चांगलं राव नाही का राहिले. तिच्यापेक्षा मला तर ही शालू वहिनी चांगली वाटते. किती समजावून सांगे मी होती तिथं, तर असं नाही करा संध्याबाई, तसं नाही करा, चांगलं वागा संध्याबाई, मग आपलं घर ते घर असते. किती समजावून सांगितलं मला, समजावून सांगाले. मी जर अशी वागली गिगली ना आई, तर बस माया नवरा तर मला ठेवायचंच नाही वय. नाही हो बाई, असं करूच नाही मा, करू नाही बिलकुल. असं करायचं नाही, कायले करायचं. आपल्याकडून होते तोपर्यंत चांगले काम धाम करायचे, बिनफालतू हे नाही करायचं. तिच्यासारखं करायचं आहे का. इच्छी नाही ना तिची नाही, मायची आहे घरची नाही ना सासूची आहे घरची नाही. अहो तिला समजू ये ना आता, पाय ना थांब ना. तिच्या मायलेच समजन कशी आहे आपली पोरगी ना कसं नाही. तर तिच्या मायले तोंड तर नाही राहील ना आपल्याला बोलाले. म्हणतात येन का नाही, इथं येतो म्हणते ते नाही म्हणत, हा म्हणते आणतो म्हणते तिले इथं. मी म्हटलं वादा काही वाढू नको घरात, शांत वातावरण